आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पती असे आपल्या भारत मातेची जगाला ओळख करून देणारे प्रभू श्रीराम व्यवहारामध्ये कसं राहावं यासाठी गीतेचं ज्ञान देणारे सर्व काही सर्व गुणसंपन्न पुरुष श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण, त्यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं कुलदैवत, त्यानंतर महाराष्ट्राला आणि संपूर्ण जगाला शिवाजी महाराज देणारे मासाहेब यांना अभिवादन करतो. व्यासपीठावरील NSSचे समन्वयक गायकवाड सर, त्यांचे सहकारी KJ सोमय्या कॉलेजचे विद्यार्थी, त्यांचे सर्व शिक्षक या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि आपला विषय सुरू करण्यापूर्वी आज आपण महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र म्हणणार आहे. कारण या जगामध्ये सर्व संपन्न, शक्ती संपन्न असणारी महिषासुरमर्दिनी हिचं स्तोत्र म्हटल्याशिवाय आपल्याला स्फुरण येणार नाही. म्हणून सर्वांनी माझ्या बरोबर म्हणायचंय. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिधर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे स्थिती कंठ कुटुंबिनी भूरी कृते जय 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 महिषासुरमर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. देवी महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र आपण म्हणून झालेलं आहे. आजच्या विषयाकडे मी येतो. आजचा विषयच आहे अथ दीपभव, स्वतः प्रकाशमान व्हा. आपल्याला असं प्रकाशमान व्हायचं की आपल्या प्रकाशमान होण्यानं इतरांच्या जीवनातील अंधकार नष्ट हो. आणि यासाठी प्रचंड मेहनत हवी. सिंहाचं उदाहरण जर घेतलं, नाभिषेको न संस्कार सिंहस्थ क्रियते मुगे विक्रमार्जित राजस्य स्वयमेव मुगेंद्रिता. म्हणजे सिंह स्वतःवर राज्याभिषेक करून घेत नाही किंवा कोणते संस्कार करून घेत नाही, परंतु स्वतःच्या साहसाने, स्वतःच्या पराक्रमाने तो सिंह सर्व जंगलामध्ये त्याला राजा मानलं जातं. स्वयमेव मुगेंद्रिता त्याच्यामध्ये येतं, सर्व जंगलाचा राजा तो होत असतो. अशा प्रकारे आपल्याला कार्य करायचे, मेहनत करायची, स्वतःच्या साहसाने आपल्याला सर्व सिद्ध करायचं आहे. महाभारतामध्ये महर्षी व्यास यांनी 4 पुरुषार्थ सांगितलेत. धर्मेच अर्थेच कामेच मोक्ष भारतशब यदि हस्ती तदनत्र येन हस्ती न तत्क्वचित. म्हणजे धर्म, अर्थ, मोक्ष, काम ह्या ज्या पायऱ्या आहेत याप्रमाणे आपल्याला जीवनात वर्तन करायचं. शेवटची पायरी असते आपल्याला मोक्ष मिळवायचा. म्हणजेच अब्राहम मोस्ले नावाचा जो काही तत्वज्ञ होता, ते मानवी जीवनाच्या या 4 टप्प्यांवर 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. आणि या 5 पायऱ्या पार करताना एक पायरी पार करूनच पुढे जावं लागतं. आणि मग 5व्या टप्प्यावर गेल्यानंतर आपण स्वयंप्रकाशित होणार आहोत, आपल्याला मोक्ष मिळणार आहे. त्याच्या 5 पायऱ्या आहेत. ते पहिली पायरी आपल्याला पाहिजे बायोलॉजिकल नीड्स. हेच महाभारतामध्ये धर्म म्हणून सांगितले. धर्म म्हणजे शरीराचे धर्म. बायोलॉजिकल नीड्स प्राणी आणि माणसामध्ये सारखेच असतात. भूक, तहान, निद्रा, यवन क्रिया या सर्व बायोलॉजिकल नीड आहे. आणि या आपल्याला पूर्ण केल्याशिवाय आपल्याला पुढच्या पायरीवर जाता येत नाही. जीवनामध्ये आपल्याला या गोष्टी पूर्ण करायच्यात. त्यानंतर दुसरी जी पायरी इथे असते सिक्युरिटी नीड्स. सिक्युरिटी नीड्स मध्ये आपल्याला घर, वस्त्र, निवारा या सिक्युरिटी नीड्स असतात. आपल्याला भूक तहान भागल्यानंतर या घराची आपल्याला गरज असते, निवाराची गरज असते. सर्व पक्षी निवारा तयार करतात, माणूस सुद्धा घर तयार करतो. अशा प्रकारे हे 2 पायऱ्या आहेत. आणि या 2 पायऱ्या पार केल्यानंतर तिसरी पायरी येते लव्ह अँड बिलॉंग. जसं महर्षी व्यासांनी सांगितलं अर्थ म्हणजे काय? कॉस्ट ऑफ परफॉर्मिंग धर्म म्हणजे अर्थ. आणि या लव्ह अँड बिलॉंगिंग मध्ये आपल्याला परिवार आणि खरं प्रेम याच्याविषयी आपल्याला माहिती मिळते. आणि परिवार आपण म्हणजे या पहिल्या 2 पायऱ्या तयार केल्यानंतर, पहिल्या 2 पायऱ्या फुलफिल झाल्यानंतर आपल्याला ही तिसरी पायरी येत असते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिवार येत असतो. परिवारामध्ये आई वडील, भाऊ बहीण आणि इतर नाती येत असतात.
प्रेमाच्या बाबतीत सांगायचं असलं तर आईचं आणि वडिलांचं प्रेम हेच खरं प्रेम असतं. दिवसभर आई किती थकून होत्या, रात्री मुलगा जर लहान मुलगा रडायला लागला तर आई परत रात्रभर त्याच्यासाठी जागते, त्याला झोका देते, त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते. आई कधी त्या मुलाला लांब लोटत नाही. वडील स्वतःला किती कष्ट झाली, कोणती कपडे नीट नसले, चपला नीट नसल्या तरी मुलाला चांगले कपडे कसे मिळतील, चांगले चपला कशा मिळतील, चांगले चांगलं ज्ञान कसं मिळतं यासाठी वडील कष्ट करत असतात. बाकीचं जे काही आहे हे जीवनातील तरुण वयातील आपले प्रेम वगैरे हे बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी मिथ्या असतं. ती ज्ञान मिळवताना आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही. आपण ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस कॉलेज शिकत आहात, कॉलेजला शिकताय तुम्ही, वेळ वाया घालू नका. वेळ परत येत नाही. कोणासाठी वेळ देऊ नका. फक्त अभ्यासात आपला प्रगती करण्यासाठी वेळ द्या. गुलाबाचे फुल देण्यापेक्षा एकमेकांना स्पर्धा परीक्षेच्या नोट द्या. प्रेम प्रेम ही फार वेगळी भावना आहे, त्यागाची भावना आहे. ती आपल्यासारखी सामान्य माणसं ती पूर्ण करू शकत नाही. हाच माझं प्रामाणिक मत आहे. एका उर्दू शायराने म्हटले, आहा अबिन दुनिया को ज्ञान है, आहा अबिन दुनिया को ज्ञान है, प्रेम को समझे हुए आसान है. स्वार्थ त्याग के साथ जीवनदान भी प्रेम की टीका सरळ बलिदान है. असं प्रेम करू शकतो का? आपलं प्रेम असतं एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. स्वतःचा त्याग. आणि असं प्रेम आपल्याला आपल्या जे काही ध्येय आहे त्या ध्येयापासून बाजूला घेऊन जातं आणि आपल्याला मग जीवनामध्ये काहीच मिळत नाही. आणि ही परिवार आणि जे काही जीवन जगताना बरेचसे नाते हे नुसते म्हणण्यासारखे असतात. पती पत्नीमधील नातं सांगतो किंवा आपण जीवनामध्ये ज्यावेळेस लग्न विवाहाच्या अगोदर जे प्रेम असतं त्या प्रेयसीच्या केसांची आपण खूप तारीफ करतो. हसीन जुल्फे म्हणतो, ही रेशमी जुल्फे, हे सर्वती आखी, हिने देख कर जी रहे आमचं. आणि लग्न झाल्यानंतर तिनं स्वयंपाक केल्यानंतर तोच केस जर त्या स्वयंपाकात निघला तर आपण तिला सोनावल्यासारखं राहतो, सोनावल्याशिवाय राहणार नाही. हे आपलं चारित्र्य. त्यामुळं ही संसार करणं हे काही एवढं सोपं नाही. एक मुलगा, तुम्हाला मी छोटस विनोद सांगतो पहा. एक मुलगा देवाला पाया पडायला जातात, तिथे त्याला दररोज जायचं. तिथे साधू महाराज एक दिवस एक साधू महाराज येतात. मुलगा त्यांना म्हणतो, मी दररोज या देवाला पाया पडायला येतो, माझं लग्न काढलं. साधू महाराज म्हणाले, वस्ता तू देवाला काय मागतो? तो तुम्ही देवाला मागतो मला कोट ठेव, माझ्या परिवाराला कोट ठेव. साधू महाराज म्हणतात, इथं तुझं चुकतं. तू खुशी मागतोय, मग लग्न कसं होईल? अशा ही विनोदानी पण असं सर्व आहे या परिवारात. परंतु याच्यामध्ये एक नातं आहे मित्रत्वाचं. सर्व नात्यांमध्ये जर आपण मित्रत्व जपलं तर सर्व नाते आपल्याला निभावता येतात. आपल्या वडिलांशी मित्रत्वाचं नातं ठेवा, आईशी मित्रत्वाचं नातं ठेवा. भावासारखा दुसरा मित्र नाही. मी तुम्हाला माझ्या मुलाचा माझा एक छोटस उदाहरण देतो. माझा मुलगा क्रिकेटच्या अकॅडमीला जात असतो, त्याला मी आणायला जातो. माझ्याकडे पल्सर गाडी, तो ती गाडी चालवायला मागतो. मी त्याला ती म्हणजे ते माग बसून त्याला गाडी चालवायला देतो. तो एक दिवस मला सहज म्हणाला, पप्पा आपण जीवनामध्ये रिस्क घेतली पाहिजे तरच पुढे जाऊ शकतो, तेव्हा तुम्हाला गाडी एकट्याला का चालवायला देत नाही? म्हटलं जर लेकरा असं आहे, तू पुढे बसलाय गाडी चालवते, मी मागं बसलो, ही रिस्क आहे. परंतु मी मागं बसलोय, मी तुझ्या मागं बसलोय, तुझं सर्व पाहतोय की कॅल्क्युलेटर रिस्क आहे. जीवनामध्ये आपल्याला कॅल्क्युलेटर रिस्क घ्यायची. ज्यावेळेस तुला पूर्ण गाडी येते असं मला वाटेल, मी तुला निश्चित होती. अशा प्रकारे आपलं व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. त्याला जर असं आपण समजावून सांगितलं नाही, त्याची इच्छा पूर्ण केलं नाही, अशा कॅल्क्युलेटर रिस्क घेतली नाही, तर तो इतर मुलांमध्ये बाहेरून शिकेल, त्यावेळेस तो पडू शकतो वगैरे. तर अशा प्रकारे आपण हे नातं ठेवलं पाहिजे. यानंतर या आतापर्यंत 3 पायऱ्या पाहिल्या, या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये जवळजवळ सारखेच येतात.
आणि याच्या पुढे जी पायरी चालू होती, या 3 पायऱ्या पार केल्यानंतर सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मानाची पायरी येते. खूप मेहनतीने या पायरीवर जाता येतं. परिवाराला आधार देणारा जो असतो त्याला सेल्फ रिस्पेक्ट मिळतो, आत्मसन्मान मिळतो. त्यासाठी कॅपेबल व्हावं लागतं. या पायरीवर मानव आणि इतर प्राण्यांमध्ये डिफरन्स दिसून येतो. आपल्याला कमावता लागतं, काहीतरी करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल या जगामध्ये संधी आहे का? सागरात जेवढे पाण्याचे थेंब आहेत तेवढ्या जीवनामध्ये संधी आहेत. बादलों में हर किसी के वास्ते है कोई बूंद, बादलों में हर किसी के वास्ते है कोई बूंद, शर्त यह है की उतनी शिद्दत से कोई प्यासा तो. त्यासाठी आपल्याला एकाग्र व्हायचं आहे. खूप मेहनतीने आपल्याला करायचं आहे सर्व. अर्जुन एकाग्रतेमुळे सर्वोत्तम धनुर्धर झाला. बऱ्याच त्या काळच्या समकालीन पात्रांना अशी मनामध्ये खंत होती की द्रोणाचार्य फक्त अर्जुनालाच मोठे बंद देतात, परंतु एकाग्र शिष्य हा गुरुला प्रिय असतो. त्यामुळं असं नाही की द्रोणाचार्यांचं बाकीच्या शिष्यांवर प्रेम नव्हतं, परंतु अर्जुन एकाग्र होता. त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता म्हणून द्रोणाचार्यांना तो आवडत होता. त्यामुळं आपल्याला असं एकाग्र व्हायचं आहे. आपण सर्वजण अर्धे विद्यार्थी बनतोय, अर्धे इंजिनियर बनतोय, अर्धे डॉक्टर बनतोय, अर्धे खेळाडू बनतोय. आपल्याला सर्वच काही बनायचं आहे आणि त्यामध्ये आपण काहीच बनत. आपल्याला काहीतरी एक ठरवायचं आहे आपल्या जीवनाचा मार्ग आणि तो व्हायचा आहे. आणि त्यासाठी आपल्या स्वतःला विचारायचं आपण कोण. ज्यावेळेस स्वतःची ओळख होईल त्यावेळेस आपली प्रगती होऊ शकते. आपल्या आतील जो आवाज असतो तो व्हायचा असतो, लोक जो बोलतात तो नॉईस असतो. त्यामुळे आपल्या स्वतःला विचारून आपल्याला पुढे जायचं. जगामध्ये फक्त 2 परंपरा अशा आहेत, पिता आणि गुरु. त्या तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी पाहू इच्छित. म्हणून या 2 परंपरांना आपण मान द्यायचा आहे आणि आपल्याला आपलं पुढं जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं. आताच्या विद्यार्थ्यांकडे पाहिलं मात्र वाईट वाटतं. एक विद्यार्थी सिगारेट मोबाईलमध्ये रील्स पाहत होता. शिक्षक वर्गात आले, त्याने ते सिगारेट घाईघाईमध्ये आपल्या खिशामध्ये टाकली. पेटवायचं ते विजवायचं विसरलं. शिक्षकांनी विचारलं, तू मोबाईल रील्स पाहत होता? नाही, मी अभ्यास करत होता. शिक्षकांना तू खोटं बोललं. शिक्षक म्हणाले, तुझ्या खिशातून धूर कशात येत आहे? तो म्हणाला, सर आपने बात ही ऐसी दिल दहलाने वाली की मैं तो पढ़ाई कर रहा था, आप तो रील देखने को बोल रहे. अशा प्रकारची शिक्षक मीडियामध्ये आपण पाहतो. शिक्षकांविषयी कमेंट्स, शिक्षक सैरावयाला धावत आहेत, हिमालयात शिक्षक पळून गेलेत. विद्यार्थी मित्रांनो, हे खरं आहे? शिक्षक कशाला सैरावयाला? तुम्ही जर असं वागले तर सैरावयाला धावायची वेळ तुम्हाला. महात्मा गांधी जर असते तर ते म्हणाले असे, बेटा तू जिस राह पे चल रहा है एक दिन बुरा पड़ जाएगा. त्यामुळं आपल्याला हे सगळं अवगुण सोडून आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलं आहे, ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा, साडी तो अवगुण रे भ्रमरा. साडी हा शब्द वापरला, सोडी हा शब्द नाही वापरला, कारण साडीला भरता येत नाही. आणि हे सर्व पायऱ्या पार केल्यानंतर शेवटी पायरी ती मोक्षाची पायरी, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, आत्मबोधाची पायरी. प्रकाशमान होणारे फक्त 1% लोक या पायरीपर्यंत पोहोचतात. या पायरीवर पोहोचणारे लोक विचार करतात समाजाप्रती आपले कर्तव्य काय. समाजाप्रती कर्तव्याची जाणीव असणारे लोक या पायरीवर येतात, ज्याचा स्पिरिच्युअल क्वेश्चन चांगला असावा लागतो. आणि बुद्धांनी यालाच म्हणलेलं आहे, आता दीपक भव डिवाइन लाइफ. जो सृष्टि चलाने में योगदान नहीं करता उसका जीवन मूल्यहीन हो जाता है. सृष्टीला जो महत्व म्हणजे लाख मिळले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जो जगला पाहिजे अशी जी मन आहे, ह्या लाखांचा पोशिंदा म्हणजे ही शेवटची पायरी, 5वी पायरी, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. याच्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलेलं आहे. प्रजेसाठी स्वराज्याची प्रतिज्ञा लहान वयातच घेतली. आयुष्य या स्वराज्यासाठी नवछावर केलं, त्यांनी त्याग केला. त्यांच्या या कृतीमुळे सर्व जे काही सवंगडी त्यांच्यासाठी जीव द्यायला पण तयार राहत होते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं होतं, वैयक्तिक लाभ हानी सोडून समाजहितासाठी कौरवांना मारायला पाहिजे. द्रौपदीचा अपमान केला म्हणूनच नाही, परंतु समाजातील सर्व स्त्रियांना जर सुरक्षित करायचं असेल त्या नीच प्रवृत्ती आपण गाळायलाच पाहिजे, म्हणून या कौरवांना मारायला सांगितलं. रतन टाळाचं मला माहित आहे, ताजमहल हॉटेलमध्ये ज्यावेळेस आतंकवादी शिरले त्यांनी सैनिकांना सांगितलं, सरकारला सांगितलं, हॉटेल उडालं तरी चालेल, परंतु एक सुद्धा दहशतवादी वाचता नाही पाहिजे.
महात्मा गांधीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. जेव्हा दक्षिण आफ्रिकेला त्यांना रेल्वेतून उतरून दिलं, त्यांचा अपमान केला, त्यांनी आपण जर असतो तर संग भांडणं केली असते, मारामार केली असते, त्यांनी अपमानाचा बदला असा नाही घेतला. त्यांनी चळवळ उभी केली, अस्पृश्यतेविषयी चळवळ उभी केली, या वर्णभेदाविषयी चळवळ उभी केली आणि त्यातून लोकांना जागृत केलं आणि जे काही अन्याय करणारे आहेत त्यांचा पराभव केला, त्यांच्या मनामध्ये त्यांनी परिवर्तन केलं. अशा प्रकारे आपल्याला आत्मबोध होणारी माणसं आहे ही उदाहरणं आहे. आपलं एनलाइटिंग ऑफ माइंड झालं पाहिजे, आनंद मिळतो आपल्या याच्यातूनच आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्या जीवनाचं पर्पजच ते आहे. अल्टिमेट पर्पज ऑफ आवर लाईफ इज टू बी हॅपी. इतरांना आनंद वाटला तर आपल्याला आनंद मिळतो. असं जगा. पीपल मस्ट लव्ह यू, दे शुड ट्रस्ट यू. त्यामुळं आपल्या स्वतःला असं बनवा. ऍडजस्ट युअर सेल्फ वेल, द होल वर्ल्ड विल बी ऍडजस्टेड. आपल्या स्वतःला जर आपण बदललं तर सर्व जग ही व्यवस्थित बदलल्याशिवाय राहणार नाही. एक जीवनातला एक माणूस जर चांगला झाला तर त्याचं उदाहरण पाहून अनेक माणसं चांगली होते आणि जीवनातला या दुनियेतला एक माणूस वाईट माणूस कमी होईल. ऑलवेज आस्क युअर सेल्फ, व्हॉट कॅन आय डू फॉर पीपल. दररोज आपल्याला स्वतःला विचारायचं, या जगासाठी आपण काय करू शकतो, लोकांसाठी आपण काय करू शकतो. आणि मग असं जे आपल्याला ज्ञान होईल, आपलं मन हे सत्सद्विवेक जागृत, आपली सत्सद्विवेक बुद्धी आपल्या मनात जागृत होईल. मग त्यावेळेस आपल्याला शांती आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. नो पिलो इज सॉफ्ट ॲज प्युअर कोसायन्स. म्हणजे कोणती मौशी पेक्षा जर आपलं सत्सद्विवेक बुद्धी जागृत असेल तर आपल्याला शांती लागल्याशिवाय राहणार नाही. व्हेन यू इथिकली राईट यू विल बी ऍक्सेप्टेड बाय पीपल आणि इट इज स्पिरिच्युअल कोशंट. या भावनेतूनच आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं, त्याच्यामध्ये सांगितलं, आता विश्वात्मक देवे येणे वाघयज्ञ तोषा. हा वाघयज्ञ जे मांडला आहे त्यातून विश्वात्मक देवाने आनंदित व्हायचे आणि आनंदित होऊन मला ते पसायदान द्यायचं. आणि त्यांनी मागितलं, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछेल तो ती लाहो प्राणी झाला. प्रत्येकाला जी गोष्ट पाहिजे ती मिळाली पाहिजे. आता हे प्रत्येकाला कोणी काही मागल म्हणून त्यांनी आदल्या ओळी आपण जर पाहिल्या, दुरितांचे तिमिर जावो, म्हणजे जगामधील जे काही अज्ञानी लोक आहेत त्यांचं अज्ञान गेलं पाहिजे, ते ज्ञानी झाले पाहिजे, त्यांना ज्ञान झालं. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे म्हणजे त्यांना त्यांचा धर्म कळायला पाहिजे, त्यांचं कर्तव्य कळायला पाहिजे. आणि मग ज्या माणसाला ज्ञान होतंय तो माणूस काही मागण्याच्या फंदात पडणार, त्याच्या गरजा संपते. आणि म्हणून त्यांनी मागितलंय, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछेल तो लाहो प्राणी जात. अशा प्रकारे आपल्याला आपलं आयुष्य या 5व्या पायरीपर्यंत न्यायचे, मोक्षाच्या पायरीपर्यंत न्यायचे. आणि या मोक्षाच्या पायरीपर्यंत आपलं आयुष्य नेल्यानंतर आपण भावी आयुष्यात सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या कॉलेजचं नाव, आपल्या